एक ऍडिशनल पॉइंट, डायग्राम्स काढल्यात. मी हे नाही म्हणणार की कंपल्सरी तो पॉइंट आलाच पाहिजे. जर वेळ आहे अशा प्रश्नांमध्ये तुमच्याजवळ प्लेट टेक्टॉनिक्सच्या प्रश्नांमध्ये स्पेसिफिकली ट्राय करा की जे मॅपवर आपण प्लेट्स दाखवतो त्या तुम्ही दाखवायचा प्रयत्न करा नकाशा, पण कधी वेळ असेल तर. कारण की या प्रश्नाचा प्रॉब्लेम काय होता, या प्रश्नाचा प्रॉब्लेम होता ऑलरेडी खूप सारे डायग्राम्स आहेत आणि त्या डायग्राम्स कंपल्सरी आहे. विदाऊट डायग्राम्स, कारण की तुम्हाला डायग्राम कोणकोणत्या काढायच्या आहे, बाउंड्रीजच्या 3 डायग्राम काढायच्या आहे, सोबतच मेकॅनिझमच्या 2 डायग्राम काढायच्या आहे, कन्व्हेक्टिव्ह करंटची पण डायग्राम काढायची आहे, स्लॅब पुल रिच पुशची पण डायग्राम काढायची आहे. ठीक आहे, तर वेळ असेल तर नकाशा, अदरवाइज लिव्ह इट. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडील ज्वालामुखी घटनांच्या संदर्भात ज्वालामुखी क्रियाकलापांचे पर्यावरणीय व सामाजिक आर्थिक परिणाम व जागतिक हवामानावर त्यांचा प्रभाव विश्लेषित करा. With reference to recent volcanic events, analyze environmental and socio-economic impacts and how these events influence global climate. PYQ होता, त्या PYQ ला थोडा मॉडिफाय केला. ॲज फार एज आय रिमेंबर 2021 चा प्रश्न आहे UPSCचा, ज्यामध्ये विचारलं होतं की 2021 मध्ये झालेल्या व्होल्कॅनिक इव्हेंट्सची लिस्ट करा. ठीक आहे, लोकस, ज्वालामुखी क्रिया. ठीक आहे, आणि फोकसमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की याचे परिणाम काय. परिणाम खूप सारे शब्द दिलेले आहेत की एन्व्हायरमेंटल पण सांगा, सोशो इकॉनॉमिक पण सांगा, त्याच्यानंतर क्लायमेटवर काय इम्पॅक्ट आहे तो पण सांगा. सो तुम्हाला ऑलरेडी टास्क इझी करून दिलाय सेकंड पार्टमध्ये. ठीक आहे, मी जर नुसतं म्हटलं असतं की व्होल्कॅनिक इरप्शनचे इम्पॅक्ट सांगा तर तुम्ही शोधत राहिला असता की कोणते कोणते इम्पॅक्ट सांगायचे, राईट. बट या ठिकाणी सिंपल कॅटेगरीज करून त्याचे रिस्पेक्टिव्ह इम्पॅक्ट लिहून टाकाल. इंट्रोडक्शन मध्ये बेस्ट इंट्रोडक्शन इज व्हॉट, करंट अफेअर्स. ठीक आहे, प्रश्न जर म्हणतोय की रिसेंट इव्हेंट सांगायचे आहे तर कंपल्सरीली इंट्रोडक्शन या ठिकाणी करंट अफेअर्सनेच झालं पाहिजे. दुसरा कुठलाही वे अप्रोप्रिएट किंवा मार्क फिचिंग नसेल. क्लिअर. बॉडी पार्ट मध्ये 2 सेगमेंट होतील. काय काय 2 सेगमेंट आहेत. एक सांगायचं आहे तो म्हणजे रिसेंट इरप्शन, अलीकडील जे काही तुमचे ज्वालामुखी उद्रेक झालेत ते सांगा. क्लिअर. आता हे ज्वालामुखी उद्रेक सांगत असताना एक कन्फ्युजन असेल की तुम्ही एकदम रिसेंट, जसं आता तो इथिओपिया मधला हॅलिगुबी म्हणून ज्वालामुखी आहे, तुम्ही फक्त त्याचीच चर्चा करणार, राईट. दॅट इज वन पॉसिबिलिटी. मी मिस्टेक सांगतोय की या प्रश्नामध्ये मिस्टेक काय होणार आहे. जर तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न वाचला किंवा इव्हन मराठीमध्ये वाचला तर इट इज सेइंग इव्हेंट्स, इट इज नॉट सेइंग इव्हेंट, प्लुरल आहे, राईट. कारण की ही चूक मी बघितली आहे, बऱ्याच मुलांनी काय केलेलं की एकाच व्होल्कॅनिक इरप्शन बद्दल सगळं लिहून टाकलेलं. तर मला एक्सपेक्टेड काय की मागच्या ऍटलिस्ट 6 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जितक्याही ज्वालामुखी क्रिया झाल्या त्या सर्वच्या सर्व ज्वालामुखी क्रियांची किंवा ज्वालामुखी उद्रेकांची तुम्ही माहिती देणार. खूप डिटेलमध्ये नाही, माहिती पुन्हा बेस्ट वे तुम्ही कशी देऊ शकता या ठिकाणी रिप्रेझेंट करू शकता. टेबल. क्लिअर. टेबलमध्ये मी या ठिकाणी चर्चा करतोय की हा ज्वालामुखी कोणता आहे, राईट, आणि त्या ज्वालामुखी उद्रेकाचा नेमका परिणाम काय झाला. जसं आता तुम्ही चर्चा केली हॅलिगुबीची, राईट. तर त्यातनं सल्फर डायऑक्साईड असेल किंवा राख असेल, या राखेमुळे मोठ्या प्रमाणात भारतापर्यंत ती राख पोचते की सल्फर डायऑक्साईड होते, आम्ल वर्षा होते, सो ऑन अँड सो फोर्थ. प्रत्येकच ज्वालामुखी उद्रेकाचा असा काहीतरी परिणाम, स्थानिक स्तरावरचा एखादा परिणाम असेल तो तुम्ही सांगून द्या. पहिला पार्ट रिसेंट व्होल्कॅनिक इरप्शन. याच पार्टमध्ये आणखी एक एक्सपेक्टेशन आहे. जितकेही उद्रेक तुम्ही या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत तुमच्या टेबलमध्ये, ते सर्वच्या सर्व उद्रेक तुम्हाला कशावर दाखवायचे आहे, ते सर्व उद्रेक तुम्हाला दाखवायचे आहे नकाशावर. दिस इज मस्ट. जर हा नकाशा नसेल तर मार्क कट होतील. क्लिअर. पहिला पार्ट ऍड्रेस झालाय, मग आहे दुसरा पार्ट. दुसरा पार्ट सिंपल आहे. दुसऱ्या पार्टमध्ये काय विचारलंय, सगळ्यात पहिले विचारलेलं आहे की याचे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय. फाईन, पर्यावरणावर याचा प्रभाव काय असेल. देन सेकंड विचारलेलं आहे सोशो इकॉनॉमिक, आणि तिसरं या ठिकाणी असेल
क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल. क्लिअर? ऑलरेडी कॅटेगरीज आहेत. चूक या ठिकाणी होईल, तुम्ही फक्त पर्यावरणावर काय परिणाम होतो तो सांगितलाय. की पर्यावरणावर परिणाम सांगायचा असेल तर मे बी तुम्ही इथे वातावरणामध्ये राखेचं प्रमाण वाढतंय, राईट, प्रदूषण होतंय, सांगितलं. ठीक आहे, तिथेच तुमचा पॉइंट संपणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी मागच्या, आता तुम्ही एक्झाम्पल या पार्टमध्ये कोणतं पण घेऊ शकता. पहिला जो सेगमेंट होता, पहिल्या सेगमेंटमध्ये एक्झाम्पल्स घेणं कोणती अपेक्षित होता, रिसेंटची. पण जेव्हा मी ओव्हरऑल परिणाम सांगतोय, त्या परिणामांमध्ये एक्झाम्पल्स मी कितीही पुराणी घेऊ शकतो किंवा कितीही इतिहासामधली एक्झाम्पल्स घेऊ शकतो, जेणेकरून मी जो या ठिकाणी परिणाम सांगतोय तो परिणाम स्पष्ट होतोय. राईट? जसं एक सिंपल एक्झाम्पल मी सोशो इकॉनॉमिक मध्ये देऊ शकतो. सोशो इकॉनॉमिक मध्ये आपण सांगतो की यामुळे हवाई वाहतूक विस्कळीत होते. बरोबर? सामाजिक आर्थिक परिणाम झाला, हवाई वाहतूक विस्कळीत होणे. आपण वारंवार एका ज्वालामुखी उद्रेकाची चर्चा केलेली आहे, त्याला मी E20 म्हणून नाव सांगितलेलं. E20 की E22? इट्स E22. कुठे आहे E22? E22 आहे आईसलँडमध्ये. कधी उद्रेक झाला होता? 2010 मध्ये. राईट? आणि या 2010 मधल्या उद्रेकामुळे जवळजवळ 1.5 महिना आपल्याला काय दिसतं, युरोप आणि अमेरिके दरम्यानची जी हवाई वाहतूक आहे ती विस्कळीत झाली होती. क्लासरूम मधलं एक्झाम्पल आहे, आठवतं? राईट? E22 आईसलँडचा ज्वालामुखी आहे, 2010 मध्ये उद्रेक झाला होता. 1.5 महिन्यासाठी युरोप आणि अमेरिकेमधली हवाई वाहतूक विस्कळीत होते. सो मी एक्झाम्पल सांगत नाहीये, मी पॉइंट कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे तो सांगतोय. की परिणामामध्ये तुम्ही पॉइंट सांगितला, नुसतं हवाई वाहतूक लिहून पॉइंट फुलफिल होत नाहीये. हवाई वाहतुकीवर परिणाम होतो, मेक्स नो सेन्स. कधी परिणाम झाला होता ते सांगा. सिमिलरली जेव्हा तुम्ही हवामान बदलाची या ठिकाणी चर्चा करत आहात, हवामान बदलामध्ये प्रामुख्याने आपण 2 प्रक्रिया बघितल्या होत्या. एक, कार्बन डायऑक्साईड किंवा बाष्पाचं उत्सर्जन होईल तर तापमान वाढ होईल, टेम्परेचर राईज होईल. ठीक आहे, ग्लोबल वॉर्मिंग कशाने होते? या पर्टिक्युलर व्होल्कॅनिक इरप्शन्सनी, ज्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर इरप्ट होतं. आणि दुसरं, ग्लोबल कुलिंग पण होते. ग्लोबल कुलिंगची केस काय सांगितली होती? ज्या व्होल्कॅनिक इरप्शन मधून राख मोठ्या प्रमाणात बाहेर पडते त्यांनी होते ग्लोबल कुलिंग. ग्लोबल कुलिंगचे एक एक्झाम्पल क्विक, 1883 मध्ये एक विस्फोट झाला होता, दॅट इज क्रॅकेटोआ. जागतिक शीतलीकरण म्हटलं जातं किंवा ग्लोबल कुलिंग, 2 पैकी काहीही शब्द वापरा. सो प्रत्येक ठिकाणी एक्सप्लेन करत चला. याच्यामध्ये अजून एक लेअर तुम्ही ऍड करू शकता. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण सांगू शकता, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण सांगू शकता. जसं सोशो इकॉनॉमिक मध्ये जर तुम्ही राखेची चर्चा करत आहात, ही राख जी असेल ती काय करेल? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण क्रिएट करते, निगेटिव्ह इम्पॅक्ट पण क्रिएट करते. राईट? जर तुम्ही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट म्हटलं, ज्वालामुखी जिथे उद्रेक होतो त्याच्या सभोवताल सुपीक माती, फर्टाईल सॉइल. पण निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हटलं तो पर्यावरणामध्ये येईल. जे काही सभोवतालचे झाडं असतील, वनस्पती असेल, त्याच्यावर जेव्हा राख जमा होते तर तिथली जैवविविधता नष्ट होते की त्याचा ऱ्हास होतोय. क्लिअर? बट एवढं मॅन्युवरिंग किंवा एवढी डिटेलिंग एक्झाम हॉलमध्ये जमेल नाही जमणार, लाईक वी कॅनॉट से. तर म्हणून मी ते सुरुवातीला सिंपल ठेवलं. शेवटी जर तुम्हाला करता आलं तर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये पण घेऊन जा. बट ऑलरेडी इतके सेक्शन्स आहेत, बऱ्यापैकी तुमचा आन्सर स्ट्रक्चर्डच असेल. क्लिअर? फर्दर कन्क्लुजन काय करणार? कन्क्लुजन अगेन सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. डिझास्टर मॅनेजमेंट घेऊन जा की अर्ली वॉर्निंग सिस्टम इंट्रोड्यूस करा, जेणेकरून यातून होणारे आपत्ती किंवा आपत्तीमधनं होणारी हानी टाळता येईल. राईट? हजार्ड मॅपिंगची चर्चा करू शकता. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपण हजार्ड मॅपिंग करतो की ज्या ज्या भौगोलिक प्रदेशांमध्ये कुठली आपत्ती येऊ शकते ते ऑलरेडी तुम्ही कुठेतरी मांडून ठेवलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर प्रदेशांमध्ये तुम्ही प्रिकॉशन घेतात.